टॉपिक आहे राजश्री शाहू महाराज. बघूया त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. शाहू महाराजांचा जन्म झाला 26 जून 1874 रोजी. जन्मदिन महत्त्वाचा आहे कारण या दिवशी 2006 पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंट सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करते. त्यांचे जन्मगाव आहे कागल, कोल्हापूर जिल्ह्यामधले. तर घराणे आहे घाटगे घराणे. शाहू महाराजांचे मूळ नाव आहे यशवंत जयसिंगराव घाटगे. महत्त्वाचे आहे. त्यांचे वडील आहेत जयसिंगराव उर्फ आबासाहेब, तर आई आहेत राधाबाई. शाहू महाराजांना कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले होते 17 मार्च 1884 रोजी. या दत्तक विधानाला मान्यता दिली मुंबईचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल ह्यूज यांनी. त्यांचे प्रारंभिक शिक्षक होते कृष्णाजी भिकाजी गोखले आणि हरिपंत गोखले. नंतर शाहू महाराजांनी राजकुमार महाविद्यालय राजकोट येथे शिक्षण घेतले 1885 ते 1989 दरम्यान. या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल होते मॅकनॉटन. दत्ताजी शिंदे आणि पांडुरंग भोसले यांच्याकडनं शाहू महाराजांनी मल्लविद्येचे शिक्षण घेतले 1890 ते 94 दरम्यान. एम फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंग्रजी, जगाचा इतिहास आणि राज्यकारभाराचे शिक्षण घेतले. शाहू महाराजांचा विवाह झाला 1 एप्रिल 1891 रोजी लक्ष्मीबाई यांच्याशी. लक्ष्मीबाई ह्या बडोद्याच्या गुणाजी खानविलकर यांच्या कन्या होत्या. शाहू महाराजांना एकूण 4 अपत्ये होती: राधाबाई, आऊसाहेब, राजाराम आणि शिवाजी. यापैकी राजकुमार शिवाजी यांचे 1920 मध्ये शिकारीच्या वेळी निधन झालेले आहे. आता बघूया शाहू महाराजांच्या राज्यकारभाराची प्रारंभिका. त्यांचा राज्याभिषेक झाला 2 एप्रिल 1894 रोजी. हे 1894 आहे. वयाच्या 20व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. याला उपस्थित होते लॉर्ड हॅरिसन, हे मुंबईचे गव्हर्नर होते. 1893 मध्ये कोल्हापूर संस्थानाने स्वतःचे कायदेपुस्तक तयार केले. 1895 मध्ये कोल्हापुरात शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ महाराजांनी सुरू केली. महत्त्वाचे आहे. 1897 मध्ये महारोग्यांसाठी लेप्रेसी हॉस्पिटलची स्थापना महाराजांनी केली. महत्त्वाचे आहे. 8 मे 1988 रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी महाराजांच्या हस्ते झाली. महत्त्वाचे आहे. 1896 साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केले. महत्त्वाचे आहे. 1909 मध्ये संस्थानात गोहत्या प्रतिबंधक कायदा महाराजांनी लागू केला. नंतर 1899 मध्ये संस्थानाचे भूगर्भशास्त्र सर्वेक्षण केले. 1895 मध्ये औद्योगिक सर्वेक्षण, तर 1906-07 मध्ये संस्थानाचे जल सर्वेक्षण त्यांनी घडवून आणले. आता बघूया शाहू महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारे प्रकरण, वेदोक्त प्रकरण. हे झाले नोव्हेंबर 1899 मध्ये. ज्यावेळेस महाराज पंचगंगा नदीकाठी स्नान करायला गेले होते त्यावेळेस हे नारायण भटजी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. हे महाराजांना लक्षात आणून दिले राजाराम शास्त्री भागवत यांनी. ज्यावेळेस महाराजांनी या भटजींना प्रश्न केला की तुम्ही हे मंत्र का म्हणत आहात, त्यावेळेस या भटजींनी उलट उत्तर दिले महाराजांना की तुम्ही क्षत्रिय नाही आहात आणि तुम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही आहे. हे ऐकून शाहू महाराज खूपच व्यथित झाले. येथूनच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्षाला सुरुवात होते. या पूर्ण प्रकरणामध्ये महाराजांची भूमिका काय होती, तर 1909 मध्ये त्यांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांची वतनी जप्त करून टाकली. नारायण भट्ट सेवेकरी यांच्याकडून वेदोक्त पद्धतीने छावणी करून घेतली. याला विरोधक होते लोकमान्य टिळक आणि शृंगेरीचे शंकराचार्य यांनी या ब्राह्मणांची बाजू घेतली होती आणि महाराजांवर टीका केली. 16 एप्रिल 1902 रोजी ब्रिटिश शासनाची जी वेदोक्त समिती होती या समितीने महाराजांच्या बाजूने निकाल दिला. याचा परिणाम काय झाला, तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्षपदाचा महाराजांनी राजीनामा देऊन टाकला. 1905 मध्ये राज्योपाध्यायाची इनामे जप्त करून टाकली आणि मराठा जातीचे हे सदाशिव बेनाडीकर आहेत त्यांना क्षात्र जगद्गुरुपद दिले. विविध जातीचे पुरोहित तयार करण्यासाठी पुरोहित शाळाही महाराजांनी सुरू केल्या. आता बघूया शाहू महाराजांचे शैक्षणिक सुधारणाविषयक कार्य. त्यांनी जी वसतिगृह स्थापन केली ती बघूया. 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. नंतर 1901 18 एप्रिलमध्ये जैन, लिंगायत, मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे स्थापन केली. ही सर्वच वसतिगृहे महत्त्वाची आहेत बघा. 1908 मध्ये अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह. 1911 मध्ये शिंपी समाजासाठी नामदेव वसतिगृह. 1920 मध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस. महत्त्वाचे आहे. 1906 साली त्यांनी रात्रशाळेची सुरुवात केली, तर 1907 पासून ह्या रात्रशाळा मुलींसाठी सुद्धा सुरू झाल्या. नंतर विशेष शाळा आहेत पाटील शाळा 1912 मध्ये. 1913 मध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा काढल्या. याचे प्रमुख होते विठ्ठलराव ढोणे. नंतर 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली महाराजांनी. तर आर्थिक तरतूद म्हणून संस्थांच्या महसुलापैकी 6% महसूल हा शिक्षणावर खर्च होईल अशी तरतूद त्यांनी करून ठेवली. 1911 मध्ये अस्पृश्यांना मोफत शिक्षणाचा हुकुमनामा महाराजांनी काढला. 25 जुलै 1917 मध्ये
प्राथमिक शाळांमध्ये फी माफीची घोषणा महाराजांनी केली. 21 नोव्हेंबर 1917 रोजी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले. यातली पहिली शाळा होती ही चिपरीपेटा, महत्त्वाचे आहे. 4 मार्च 1918 रोजी चिखली करवीर येथे सक्तीचे आणि मोफत शिक्षणाची शाळा त्यांनी सुरू केली. 1912 ते 13 दरम्यान शेतकऱ्यांसाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट त्यांनी सुरू केले. 1920 मध्ये लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. इतरमध्ये जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि इन्फंट्री स्कूलची स्थापनाही महाराजांनी केली. हे सर्व शैक्षणिक विषयक कार्य महाराजांचे महत्त्वाचे आहे, हे पाठच असावे. आता बघूया शाहू महाराजांनी केलेले अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य. त्यांनी 1908 मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृहाची स्थापना केली. नंतर 1911 मध्ये अस्पृश्य समाजासाठी शिक्षण मोफत केले. दत्तोबा पवार हे अस्पृश्य व्यक्ती होते, यांची कोल्हापूर नगरपालिकेच्या चेअरमनपदी नेमणूक केली. महार पैलवानांना जाट पैलवान, चांभारांना सरदार तर भंग्यांना पंडित अशा पदव्या महाराजांनी दिल्या. गंगाधर कांबळे हा जो अस्पृश्य व्यक्ती होता, याला चहाचे हॉटेल शाहू महाराजांनी काढून दिले. या हॉटेलला नाव दिले सत्यशोधक हॉटेल. नंतर 1918 रोजी महारवतने, बलुतेदारी आणि वेठबिगारी या प्रथा महाराजांनी कायद्याने बंद करून टाकल्या. हे 1918 आहे. आता बघूया शाहू महाराजांचे आरक्षण धोरण. या आरक्षण धोरणाची त्यांनी 26 जुलै 1902 रोजी घोषणा केली. कोल्हापूर संस्थानामध्ये शासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा त्यांनी राखीव केल्या. 50% आहे आणि फक्त मागासवर्गीय लोकांसाठी आहे. याचे प्रकाशन कुठे झाले तर करवीर गॅझेटमधून केले त्यांनी. उद्देश काय होता तर प्रशासनात बहुजन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व द्यायचे होते आणि सामाजिक न्यायाची स्थापना करायची होती. 1917 मध्ये जातवार प्रतिनिधित्वाच्या मागणीसाठी भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू यांची शाहू महाराजांनी भेट घेतली, महत्त्वाचे आहे. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो आला त्याचे महाराजांनी स्वागत केले. आता बघूया शाहू महाराज आणि त्यांची सत्यशोधक विचारधारा. शाहू महाराजांची प्रेरणा कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई तसेच महात्मा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. यामुळे त्यांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना केली. ही स्थापना महत्त्वाची आहे, डेट लक्षात ठेवा. याचे नेतृत्व केले भास्करराव जाधव यांनी. भास्करराव जाधव हे अध्यक्षपदी नेमणूक झाली यांची. हे शाहू महाराजांचे अनुयायी होते. भास्करराव जाधव यांचे पुस्तक लक्षात ठेवा, घरचा पुरोहित, महत्त्वाचे आहे अध्यक्षपद. आता 1913 मध्ये संस्थानात सत्यशोधक समाजाच्या शाळा महाराजांनी सुरू केल्या. याचे प्रमुख होते विठ्ठलराव ढोणे. गंगाधर कांबळे यांच्या हॉटेलला सत्यशोधक हॉटेल असे नाव दिले आणि सत्यशोधकी विचारांना त्यांनी प्रत्यक्ष जीवनात स्थान दिले. आता बघूया शाहू महाराज व त्यांचे लोकनेतृत्व. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना इंग्लंडमधील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. नंतर 20 मार्च 1920 मध्ये माणगाव कोल्हापूर येथे जी दलित परिषद झाली, यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनीच दलित समाजाचे नेतृत्व करावे असे त्यांनी जाहीर प्रोत्साहन दिले. नंतर बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास त्यांनी आर्थिक सहाय्य केले. 1920 मध्ये नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषद याचे अध्यक्षपद महाराजांनी भूषवले. आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी आर्थिक मदत दिली. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विश्वविद्यालयास आर्थिक सहाय्य केले त्यांनी. कोल्हापूरमधील शिवाजी क्लब या क्रांतिकारक संघटनेस दरवर्षी 500 रुपयाची मदत शाहू महाराजांनी केली. क्रांतिकारकांच्या वनिता वस्त्र भंडार येथून संस्थानासाठी शाहू महाराज कपडे खरेदी करत असत. आता बघूया शाहू महाराजांचा श्रमजीवी वर्गांसाठी उपक्रम. 1902 मध्ये त्यांनी पाटबंधारे धोरण घोषित केले. नंतर 1907 मध्ये भोगावती नदीवर दाजीपूर जवळ राधानगरी धरण बांधण्यास सुरुवात केली. धरण आहे राधानगरी आणि जलाशयाचे नाव आहे महाराणी लक्ष्मीबाई जलाशय. 1912 मध्ये संस्थानात सहकारी कायदा पारित केला. 1913 नागरी पतपेढ्यांची स्थापना त्यांनी केली. 1912-13 मध्ये शेती शिक्षणासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची शाहू महाराजांनी स्थापना केली. 1906 मध्ये छत्रपती शाहू स्पिनिंग आणि जिनिंग मिलची स्थापना केली. 1905 मध्ये त्यांनी 15 लाख रुपयाची भांडवली गुंतवणूक यामध्ये केली होती. 1918 वेठबिगारी म्हणजे सक्तीची मजुरी प्रथा शाहू महाराजांनी संस्थानामध्ये बंद करून टाकली. 10 नोव्हेंबर 1918 मध्ये परळ मुंबई येथे झालेल्या कामगार सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषवले. नंतर 1895 मध्ये शेणगाव येथे काचाचा कारखाना शाहू महाराजांनी सुरू केला. आता बघूया शाहू महाराजांनी महिलांसाठी केलेले कार्य.
1907 त्यांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या, तर 1906 रात्रशाळा या सर्वांसाठीच खुल्या होत्या. 1920 कोल्हापुरात लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची त्यांनी स्थापना केली. नंतर श्रीमती रखमाबाई केळकर यांची संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी नेमणूक केली. 1917 विधवा पुनर्विवाह कायद्यास कायदेशीर मान्यता देणारा कायदा पारित केला शाहू महाराजांनी. 1918 आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा पारित केला. नंतर 1919 स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या प्रथेवर प्रतिबंधक कायदा त्यांनी मंजूर केला. 1920 संस्थानामध्ये घटस्फोटाचा कायदा त्यांनी मंजूर करून घेतला. आता बघूया शाहू महाराजांच्या महसूल सुधारणा. त्यांनी 1895 शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली आणि ही बाजारपेठ शेतकऱ्यांना थेट उपलब्ध करून दिली. नंतर 1895 शेणगाव येथे काचाचा कारखाना सुरू केला. 1905 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून छत्रपती शाहू मिलची स्थापना केली. 1906 1912 सहकारी कायदा पारित केला. 1913 नागरी पतपेढ्यांची स्थापना केली. नंतर राज्याच्या विकासासाठी पद्धतशीर सर्वेक्षणावर शाहू महाराजांनी भर दिला. त्यामध्ये 1891 केले भूगर्भशास्त्र सर्वेक्षण, 1895 औद्योगिक सर्वेक्षण आणि 1906-07 जल सर्वेक्षण केले. या आधारावरच राधार नगरी जल धरणाची योजना त्यांनी आखली. आता बघूया पत्रकारिते संबंधित शाहू महाराजांचे कार्य. त्यांनी बाबासाहेबांच्या मूक नायक या वृत्तपत्राला आर्थिक सहाय्य केले. तसेच गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारक वृत्तपत्रालाही आर्थिक सहाय्य केले. 26 जुलै 1902 त्यांनी मागासवर्गीयांना जेव्हा 50% आरक्षण दिले, हा ऐतिहासिक जाहीरनामा त्यांनी करवीर गॅझेटमधून प्रकाशित केला. व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचे रा. डोंगरे यांच्याकडून मराठीत भाषांतर करून घेतले आणि या भाषांतरित ग्रंथाच्या प्रती विकत घेऊन संस्थानात त्यांनी मोफत वाटल्या, जेणेकरून राजकीय विचार लोकांपर्यंत पोहोचतील. आता बघूया शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा. रोमन कॅथोलिक पंथाचे लॉरेन्स हे महाराजांचे अंगरक्षक होते. महाराजांवर थिओसॉफिकल सोसायटी या संघटनेचा विशेष प्रभाव होता. त्यांनी 1909 जैन, लिंगायत, मुस्लिम अशा विविध समाजांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन केली. नंतर 1918 आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा लागू केला. ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देत पुरोहित शाळा शाहू महाराजांनी सुरू केल्या. 1918 कोल्हापुरात आर्य समाजाच्या शाखेची स्थापना केली आणि या शाखेकडे राजाराम महाविद्यालय त्यांनी सुपूर्द केले. 1918 नवसारी तर 1920 भावनगर येथे आर्य समाजाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महाराजांनी भूषवले. आता बघूया महाराजांनी पारित केलेले महत्त्वाचे कायदे. 1912 त्यांनी सहकारी कायदा पारित केला. 1917 विधवा पुनर्विवाह कायदा, 1918 आंतरजातीय विवाह कायदा, 1919 स्त्रियांवरील क्रूरतेस प्रतिबंध कायदा, 1920 घटस्फोटाचा कायदा. आता त्यांचे ऐतिहासिक आदेश बघूया. 1902 50% आरक्षणाची घोषणा केली. हे आरक्षण फक्त मागासवर्गीयांसाठी होते. 1991 अस्पृश्यांसाठी 1911 हे अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षण. नंतर 1917 सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण. 1918 वतनदारी, बलुतेदारी आणि वेठबिगारी प्रथा बंद केली. हे सर्वच महत्त्वाचे. आता बघूया शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या प्रमुख संस्था. 1895 शाहूपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन केली. 1906 शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल. 1911 सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली कोल्हापूर येथे. 1912-13 किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना. 1916 डेक्कन राईज शिक्षण संस्था निपाणी येथे स्थापना केली. नंतर 1920 लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. आता बघूया महाराजांचा वारसा आणि सन्मान. 1919 महाराजांनी कुर्मी क्षत्रिय परिषदेची अध्यक्षपद भूषवले. या परिषदेमध्येच त्यांना राजश्री ही पदवी देण्यात आली. 1920 नागपूर व दिल्ली येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषद झाली. त्याच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. 1920 ब्राह्मणेतर परिषद होती हुबळी येथे. त्याची अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. शाहू महाराजांचे निधन झाले 6 मे 1922 रोजी. वय होते 48. त्यांचे मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज बंगल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बघूया शाहू महाराजांना मिळालेले सन्मान. त्यांना ब्रिटिश सरकारकडून GCSI हा सन्मान भेटला. तर महाराज ही पदवी त्यांना ब्रिटिश सरकारकडूनच मिळाली 14 मे 1900 LLD ही पदवी मिळाली केम्ब्रिज विद्यापीठाकडून 1902 राजश्री ही पदवी मिळाली 21 एप्रिल 1919. हे महत्त्वाचे आहे. कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय परिषदेकडून मिळाली, हे लक्षात ठेवा.
नंतर त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार बघूया. बाबासाहेब शाहू महाराजांबद्दल म्हणतात की ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी. नंतर महर्षी वीरा शिंदे म्हणतात शाहू महाराज म्हणजे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष. तर भाई माधवराव बागल म्हणतात ही वॉज अ किंग बट अ डेमोक्रेटिक किंग. त्या शाहू महाराजांचे स्मारक आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकास छत्रपती शाहू टर्मिनस असे नाव दिले. नंतर त्यांचे कानपूर विद्यापीठास शाहू महाराजांचे नाव देण्यात आलेले हे लक्षात ठेवा. आता आपण शाहू महाराजांची संपूर्ण माहिती बघितली आहे. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. थँक्यू.